तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। त्या 2 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारामध्ये निवडणूक रिंगणामधील सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा जोरदार झंझावात सुरू केला आहे। यामध्ये जळगाव जामोद नगर परिषद निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना तसेच मित्र पक्षांनी घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत निवडणूक प्रचाराचा धडाका सुरू केला आहे। शहरातील सुलतानपुरा, गोविंदपुरा, धनगरपुरा परिसरात उमेदवारांचा डोअर टू डोअर प्रचार सुरू असल्याने नगर परिषद निवडणुकीच्या रणांगणात आघाडीचाच बोलबाला दिसून येत आहे। आघाडीच्या नगराध्यक्षपदासह नगरसेवकांनी आपापल्या प्रभागामधून निवडणूक प्रचारात जोरदार आघाडी घेतली असून शहरातील नागरिकांचाही आघाडीच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे। दरम्यान आज शहरातील प्रत्येक प्रभागात डोअर टू डोअर प्रचाराला नगराध्यक्षपदाचे उमेदवार गजानन सूर्यवंशी यांच्यासह नगरसेवक पदाचे उमेदवार तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष अमर पाचपोर, प्रवीण भोपळे, शिवसेना उबाटा जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम काळपांडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला। MCN न्यूज मराठीकरिता वैभव वडोदे, जळगाव। क्रमांक 5 मध्ये महाविकास आघाडीची रॅली सुरू आहे आणि त्या रॅलीमध्ये प्रभाग क्रमांक 5 व 4 चे उमेदवार आम्ही सोबत घुमत आहे आणि आम्ही सदैव तुम्हाला माहित असेल जनतेची सेवा करणारे आम्ही लोक आहेत। आम्ही कुठे भ्रष्टाचार किंवा कोणाची हुकुमशाहीला दबणारे लोक नाही आणि तुम्हाला एकच सांगू इच्छितो की जळगाव शहराचा विकास आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। त्याकरिता आमचे काँग्रेसचे राष्ट्रीय महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष गजानन भाऊ सूर्यवंशी आणि मी स्वतः तुकाराम नामदेव काळपांडे आणि नसरीना अख्तर अब्दुल रफीक हे महिला 2 पंजे आणि 1 मशाल या निशाणीवर जनतेने प्रचंड बहुमताने आणि समाजवादीची एक प्रभाग 4 मध्ये सायकल आहे आणि रजाना बी सय्यद अफरोज यांची पंजा निशाणी आहे। या निशाणीवर प्रचंड बहुमताने शिक्के मारून त्यांच्या नावासमोरचे बटन दाबून यांना प्रचंड बहुमताने विजय करा एवढंच बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।